पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा धोका वाढला। रुग्णसंख्या 101 वर, 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर। जिल्हा आणि पालिका प्रशासन अलर्ट मोडवर। 25,000 घरांमध्ये सर्वेक्षण। एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। संभाजीनगरसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आज आंदोलन, तर उद्या राज्यभर आंदोलनाची हाक। मुंबईतील कोस्टल रोड प्रवाशांसाठी खुला। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटात गाठता येणार। काल मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं लोकार्पण। नालासोपाऱ्यात आज पुन्हा अनधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा। अनेक नागरिकांची घरं जमीनदोस्त, रस्त्यावर राहण्याची वेळ, तर उघड्यावर संसार मांडताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपीच्या बोटांचे ठसे जुळेनात। फॉरेन्सिक टीमनं जमवलेले बोटांचे ठसे अटकेतील आरोपीचे नाहीत। आता रक्ताच्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये 50 लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्यांचं अपहरण। पोलिसांच्या बडगानंतर काही तासात सुटका। 4 आरोपींना अटक। भंडाराच्या सरपेवाडा गावात नरभक्षक वाघाचा संचार। बघ्यांच्या गर्दीमुळे वाघ बिथरला। अखेर वनविभागानं फटाके फोडून वाघाला लावलं पळून। महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर। मुंबईतील पदाधिकाऱ्यांनंतर आज ठाण्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठका। शिंदेंच्या ताब्यातील ठाणे महापालिकेसाठी आखणार विशेष रणनीती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आजपासून सलग 2 दिवस मंथन बैठक। शरद पवारांची तब्येत ठीक नसल्यानं सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत होणार बैठक। पालिका निवडणुकीच्या रणनीतीवर होणार चर्चा।